धुळ्यातील देवपूर परिसरातील कुख्यात गुन्हेगार नरेश गवळी याला एमपीडीए अंतर्गत एका वर्षासाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। गवळी यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल असून यापूर्वी त्याला हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता। देवपूर नगाव बारी चौफुली परिसरात राहणारा नरेश कांतीलाल गवळी यादव यांच्या विरुद्ध धुळे शहरातील देवपूर पश्चिम देवपूर 40गाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे म्हणजेच खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, दंगल, लूटमार करणे, खंडणी वसूल करणे, ब्लॅकमेलिंग अशा प्रकारचे 10 गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरोधात 5 वेळा सीआरपीसी कलम 110 अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती, तर त्याला 2 वेळा धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते। तरी देखील त्याच्या वर्तणुकीवर कोणतीही सुधारणा होत असल्याने तो समाजात धोकादायक व्यक्ती म्हणून ठरला होता। त्याचप्रमाणे नरेश गवळी यांनी देवपूर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाचे घर हडप करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्फत कार्यालयात सादर केला होता। त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्याकडे गेला। यानंतर तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाचा अवलोकन करून पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला। त्यानुसार आज या गुन्हेगाराला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिलाय। त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। या गुन्हेगारानं गेल्या 5 ते 6 वर्षापासून गुन्हेगाराची टोळी करून देवपूर परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती। या प्रकारची कारवाई यावर्षी धुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा होत असून या जोरदार कारवाईमुळे धुळ्यातील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होणार आहे। यातून गुन्हेगारी आटोक्यात येण्यासाठी मदत होईल। कुख्यात गुन्हेगार नरेश कांतीलाल गवळी यादव याला काल आपण एमपीडीए म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी हातपट्टी औषधी द्रव्य गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती अधिनियम 1981 याच्यानुसार आपण माननीय कलेक्टर साहेबांकडे एक प्रपोजल पाठवलं होतं। त्या प्रपोजलच्या अनुषंगाने त्यांना 1 वर्षासाठी आता आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्याची रवानगी आपण नाशिक जेल येथे काल रात्री केलेली आहे। नरेश कांतीलाल गवळी याच्यावर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत आणि ते सगळे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर, रॉबरी, डेकॉयटी 324, 326 असे गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचप्रमाणे एकूण 8 ठिकाणी आपण त्याच्यावर अतिशय सिरियस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन अशी देखील आपण घेतलेली होती। एकंदरीत पाहता आरोपी नरेश गवळी याच्यावर कोणत्याही कायद्यान्वये त्याच्यावर सुधारणा होत नव्हती। याचा शेवटचा पर्याय म्हणून त्याला एमपीडीए अंतर्गत आपण 1 वर्षासाठी डीएम साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि आता तो नाशिक जेल येथे आहे। धन्यवाद।